Hi. In last lecture, we have discussed the evidences of evolution's proof number 4, that is paleontological evidences. Paleontological evidences. त्याच्यामध्ये मग आपण कार्बन डेटिंग मेथड डिस्कस केली होती. नंतर C14, C12 कार्बनचे आयसोटोप्स पाहिलं होतं, कोणाचं डिकेइंग होते. नंतर इरा पाहिले होते वेगवेगळ्या टाईपचे, दॅट इज पॅलिओझोइक इरा, मेसोझोइक इरा अँड सिनोझोइक इरा. आणि त्या इरामध्ये कोणकोणते ॲनिमल्स एक्झिस्टिंग होते तर एक्झिस्टेड ते आपण पाहिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. शांततेनं पूर्णच्या पूर्ण 6 प्रूफ छानपैकी अभ्यास करायचे. 4 झाले. 5वा कनेक्टिंग लिंक. आता कनेक्टिंग लिंक म्हणजे काय तर जोडणारा दुवा. आता जर समजा नदी बरोबर गावाच्या मधातून गेलेली आहे, ओके, तर अर्ध गाव एका बाजूला, अर्ध गाव दुसऱ्या बाजूला, याच्यावर जर पूल बांधला तर दोन्ही गावाला जोडणार. मग तसंच जर समजा एखादा ॲनिमल असेल की जो काही कॅरेक्टर एका ॲनिमल्सची दाखवतात, म्हणजे ते त्या फायलमची आणि दुसऱ्या ॲनिमलच्या फायलमचे सुद्धा काही कॅरेक्टर दाखवते, तर मग हा कनेक्टिंग लिंक असू शकते. म्हणजेच काय होईल, यांचा जो पूर्वज होता तो कॉमन ॲन्सेस्टर होता आणि मग याच्याचपासून हे दोन वेगवेगळे ॲनिमल्स तयार झाले असेल. सो ऑल दिस व्हॉट वी हॅव टू डिस्कस इन द कनेक्टिंग लिंक. आणि हे आपल्याला डिस्कस करायचं आहे कनेक्टिंग लिंकमध्ये जोडणारी दुवे. तर ऑब्झर्व अँड डिस्कस. ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड डिस्कस द कॅरेक्टर्स. ऑब्झर्व. तर पाहता बाजूला दिलेले आहे डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस आणि हे सर्वात महत्वाचं पेपरमध्ये येते. इट इज सेकंड नंबर इज लंग फिश. लंग फिश. थर्ड नंबर इज इट इज पेरिपेटस. इट इज पेरिपेटस. मग आता काय डकबिल प्लॅटिपस, तर इट इज दिस डकबिल प्लॅटिपस लेइंग द एग्स, म्हणजे ती अंडी घालतात लाईक द रेप्टाइल्स. जनरली रेप्टाइल्स अंडी घालतात. सो दिस डकबिल प्लॅटिपस ऑल्सो लेइंग द एग्स and have hair and mammary glands like mammals. पण रेप्टाइल सारखे अंडी घालतात आणि यांच्या शरीरावर हेअर आहे आणि मॅमरी ग्लँड्स आहे टू फीड देअर बेबीज. आणि हे कॅरेक्टर आहे मॅमल्स. म्हणजे एक लक्षण दाखवत आहे रेप्टाइल्सचं, दुसरं लक्षण आहे मॅमल्सचं. दुसरं लक्षण कशाचं आहे, मॅमल्सचं. सो इट इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाइल्स अँड मॅमल्स. म्हणजे रेप्टाइल्स आणि मॅमल्सच्या मधातली ही मग यांना जोडणारी लिंक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कनेक्टिंग लिंक. सो रिमेंबर, फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं, डकबिल प्लॅटिपस आर show how the duckbill platypus is connecting link between the reptiles and mammals. तर मग आपल्याला हे सगळं लिहावं लागेल. तर पहा, lay eggs like the reptiles. कोण तर duckbill platypus अंडी घालतात reptile सारखी, पण they have hair and mammary glands like the mammals, and so it is the connecting link between the reptiles and mammals. Okay, then it is lungfish. आता fishes. Okay, पण काय करते तर lungfish, it breathes through the lungs. It breathes through the lungs. lungs नी स्वतःच ब्रीदिंग करतात, रेस्पिरेशन करते lungs. पण आहे काय ऍक्च्युअली, इट इज फिश. So this is the connecting link between the fishes and amphibians. आता amphibians तसंच असतात. amphibians पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर राहतात. त्यांचा मॅक्झिमम कालावधी जमिनीवर जाते आणि मग ते काय करतात, लंग्सनी हे करतात. तर लंग फिश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द fishes and the amphibians. Fishes and the amphibians. Actually, it is fish. Lungfish is fish, but it is breathing through the lungs. So this is the characteristics of
amphibians, and that's why lungfish is connecting link between the fishes and the amphibians. Now it is peripatus. आता पेरिपेटस याची सेगमेंटेड बॉडी असते, सेगमेंट असतात गांडूळ अर्थवर्म त्याच्यावर सेगमेंट असतात असे. ओके, सेगमेंटेड बॉडी, थीन क्विटिकल, त्यांची जी क्विटिकल असते वरची लेयर थीन असते, ओके पातळ. अँड पॅरापोडा लाईक अपेंडेजेस खाली जे दाखवलेले आहेत त्या अपेंडेजेस जॉईंट लेग्स सोप्या भाषेत पॅरापोडा पॅरा पोडा लाईक अपेंडेजेस हे पूर्णचे पूर्ण कॅरेक्टर आहे. इट इज ऑफ द ॲनिलिडा. इट इज ऑफ द ॲनिलिडा. ॲनिलिडा फायलम आहे, त्यामध्ये अर्थवर्म सारखे येतात की ज्यांची बॉडी सेगमेंटेड असते, नंतर थीन क्युटिकल असते आणि पॅरापोडिया लाईक अपेंडेजेस जॉईंट लेग्स असतात. ओके, पण दिस इज द कॅरेक्टर्स ऑफ ॲनिलिडा. देन ट्रकियल रेस्पिरेशन, ट्रकिया इट इज विंड पाईप. विंड पाईपनं रेस्पिरेशन करतात, ट्रकियल रेस्पिरेशन. अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि यांची सिस्टीम ओपन असते. सर्क्युलेटरी आपली क्लोज वन आहे, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम काय क्लोज वन आहे. आपण आर्टरीज आणि व्हेन्स मधनं जात असते, म्हणजे इट इज क्लोज वन. सो दिस इज द ओपन वन. म्हणजे याच्यामध्ये ट्रॅकियल रेस्पिरेशन आहे आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. पण हे जे कॅरेक्टर आहे फायलम आर्थ्रोपोडा. कॉक्रोच, कॉक्रोचच्या फॅमिलीचं हे लक्षण आहे की यांचं रेस्पिरेशन ट्रकियल असते, ट्रकियाच्या द्वारे, आणि यांची सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन असते. आणि म्हणून मग हे कॅरेक्टर झालं इट इज ऑफ द आर्थ्रोपोडा. आणि दॅट्स वाय इट इज पेरिपेटस इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन द ॲनिलिडा अँड आर्थ्रोपोडा. आता पहा, आता पहिल्याला तुम्ही असं करू शकता RDM. RDM. ओके, इट इज that is F L आणि अगे A F L A flat. RDM flat. Okay, and third one is APA. APA. असं जर केलं तर काय होईल, सरळ सरळ खूप साधं लक्षात राहील. मनातलं सरळ सरळ त्या ऑर्गॅनिझमचं नाव समजायचं. सो इट इज डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस. डकबिल म्हणजे नक्कीच हा बिळात राहत असेल. डकबिल प्लॅटिपस. ओके, किंवा बिलोईंग हॅबिट असेल व्हॉट एव्हर विल बी, पण it is the connecting link between the reptiles and mammals. So RDM, connecting link between the reptiles and mammals. आणि हे जर लक्षात ठेवलं तर सरळ सरळ सोपं जाते. Then it is FLA. मधातलं नाव आहे lungfish. So it is the connecting link between the fish and amphibians. Fish and amphibians. हा, या मध्ये कन्फ्युज बिलकुल व्हायचं नाही, कारण इथं फिश आहे. तर फिशचा जवळचा संबंध फक्त अँफिबियन सोबत असते, जे पाण्यातही राहू शकतात, जमिनीवर राहू शकतात. आणि हे ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा याच्याची कुठेही म्हणजे कन्फ्युजन झालं पाहिजे नाही. एफ फिश, एल लंगफिश, ए अँफिबियन्स. बस हे झाले सेकंड नंबरचे कनेक्टिंग लिंक. आणि सर्वात महत्वाचं हे तिन्ही लिहायला आले तर 3 मार्क. म्हणून लक्षात ठेवायचं. आणि एपीए. ओके, तर याला बरोबर लक्षात ठेवा. एपीए. सो दिस इज द पी. डी इज पेरिपेटस. पी इज पेरिपेटस. आणि हा जो डी होता डकबिल प्लॅटिपस. प्लॅटिपस आहे. आणि दिस इज पेरिपेटस. Don't get confused. Now it is peripatus. It is the connecting link between the Annelida and Arthropoda. Annelida and Arthropoda. हे 6वं चॅप्टर होईपर्यंत थोडे नाव कठीण वाटेल. 6व्या चॅप्टर मध्ये वारंवार यांचा उल्लेख झाल्यावर
we will acquainted with these things and we will remember very easily. So don't take the burden of these things. Okay. Now it is explanation. तर पहा मी तुम्हाला तिथं फिगरवर सांगितलं तेच त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups. Some plants and animals show some morphological characters बाह्यरूपीय पुरावे. Morphological characters by which they can be related to two different groups. मग त्यांना आपण दोन different groups सोबत रिलेट करू शकतो. Hence these are called as connecting links. Hence these are called as connecting links. आणि मग ही त्याची डेफिनेशन आहे. Some plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups. Two different groups. Hence these are called as connecting links. Example in peripetus. Peripetus last वाला घेतलेला आहे. Peripetus वाला तर बघा. Characters like segmented body, segment असतात. अर्थवर्मला जर बरोबर पाहिलं तर त्याच्यावर segment सापडतात. Then तीन क्युटिकल त्यांची जी स्किन असेल that will be a तीन क्युटिकल वरचा लेयर and it is parapodia like. parapodia म्हणजे पार्श्वपाद की आणि parapodia like organs are present. Okay. मग हे कॅरेक्टर्स असते कशाचं तर इट इज ऑफ द annelida. Similarly, these animals shows tracheal respiration. ट्रकियाच्या द्वारे रेस्पिरेशन करतात and open circulatory system similar to arthropods. Arthropods or arthropodas. Arthropoda फायलमला बिलॉंग्स करणाऱ्यांना arthropods म्हणतात. So here arthropods. This indicates that peripetus is connecting link between the annelida and arthropoda. Annelida and arthropoda. आणि म्हणून आता इथं arthropoda फायलमचं नाव आलेलं आहे. म्हणून peripetus काय आहे तर it is annelida and arthropodaच्या दरम्यानची कनेक्टिंग लिंक आहे. Similarly, first वाल्यावर duckbill platypus lays eggs like the reptiles and but shows relationship with mammals too due to the presence of mammary glands and hairs. आणि मग अंडे तर टाकतात ते रेप्टाइलचं कॅरेक्टर झालं पण यांच्या शरीरावर हेअर असतात आणि यांना मॅमरी ग्लँड्स असतात. त्यांच्या फिमेल मध्ये मॅमरी ग्लँड्स टू फीड देअर बेबीज. ओके. देन so this is the connecting link between the reptiles and mammals. And second number middle wala lungfish perform respiration with lungs irrespective of being fish. Fish असून सुद्धा lungfish lung respiration करतात with the help of lungs. They are respiring. Okay, though they are the fish. जरी fish असेल तरी. These example indicates that mammals are evolved from reptiles and amphibians from fishes. आणि मग आता हे जे तिन्ही एक्झाम्पल आले त्याच्यावरून लक्षात येतात these example indicates that mammals are evolved from reptiles. कारण reptiles आणि mammals या दरम्यानची होती duckbill platypus. म्हणजे नक्कीच reptiles पहिले असेल आणि reptiles पासूनच mammals आला असेल. हळूवारपणे त्याच्यात सुधारणा होत आणि हेच आपल्याला duckbill platypus दाखवत आहे. ओके. mammals are evolved from reptiles and amphibians from the fish. आणि याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की नक्कीच amphibians जे आहे फिश पासूनच इव्हॉल्व झाले असेल. सो दिस इज अवर फिफ्थ नंबर प्रूफ. इट इज अवर फिफ्थ नंबर प्रूफ. ओके. नाउ इट इज observe and discuss. Again observe and discuss. तर पहा carefully observe the stages of embryonic development of some animals shown in the figure 1.10. आता सरळ फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज आणि त्याच्याखाली त्याचं नाव आहे. सो पहिले तर एम्ब्रियोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम्स फ्रॉम एन एम्ब्रियो. आणि एम्ब्रियोलॉजी म्हणजे काय होते तर बघून घ्या. इट इज द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एन ऑर्गॅनिझम.
ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट होते तर कशापासनं फ्रॉम अन एम्ब्रिओ गर्भापासनं ऑर्गॅनिझमची जी डेव्हलप होते याचा अभ्यास ज्याच्यात केला जाते दॅट लॉजी दॅट शास्त्र इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओलॉजी. सो एम्ब्रिओलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अन ऑर्गॅनिझम फ्रॉम अन एम्ब्रिओ. एम्ब्रिओपासून ऑर्गॅनिझम कसा डेव्हलप होते याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच एम्ब्रिओलॉजी. ओके, मग आता गर्भाच्या एकदम सुरुवातीच्या स्टेज नंबर 1 मध्ये दिलेली आहे, रोमन डिझीज 1 मी दाखवलेली आहे. ओके, मग त्याच्यानंतरची फर्दर डेव्हलपमेंट सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये. तर बघा, पहिला आहे टॉपवाला, इट इज व्हर्टिकली डाउनवर्ड्स. ओके, सो इट इज फिश. सेकंड नंबर इज सॅलमेंडर. Third number is tortoise, then it is chicken, then it is pig, tucker, then it is cow, then it is rabbit, and it is man. तर त्याला छानपैकी ऑब्झर्व करा आणि मग तुम्हाला काहीतरी दिसेल की सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये बरीचशी सिमिलॅरिटी दिसते. सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये बरीचशी सिमिलॅरिटी दिसते, पण फर्दर स्टेजेसमध्ये दॅट विल बी अ डिफरन्स. आणि मग याच्यावरनं एकच प्रूव्ह होते की काय नक्कीच यांचा सुद्धा कॉमन ॲन्सेस्टर असेल, यांचा सुद्धा कॉमन ॲन्सेस्टर असेल. विल सी. Then the given picture indicates that embryos of it is fish, salamander, tortoise, chicken, pig, cow, rabbit, and man. It is man. In their early stages of development showed extreme similarities. जे सुरुवातीची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज आहे, खूप सारखेपणा आहे. दो दी सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली आणि मग क्रमाक्रमाने त्या डिक्रीज होत जातात. सो दो दी सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली ड्युरिंग द लॅटर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. जसजसं एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत जाते आणि ते मग क्रमाक्रमाने ज्या सिमिलॅरिटीज होत्या त्या कमी कमी होत जातात. अँड दिस इंडिकेट्स अ कॉमन अँसेस्ट्री ऑर ओरिजिन ऑफ द ॲनिमल्स. आणि याच्यावरून मग प्रूव्ह होते की नक्कीच कॉमन अँसेस्ट्री आहे किंवा ओरिजिन ऑफ द ॲनिमल्स हा कॉमन आहे, म्हणजे हे एकाच याच्यापासून इव्हॉल्व झालेले असायला पाहिजे. सो comparative study of embryonic development stages of various vertebrates given in the picture shows that all embryos shows extreme similarities during initial stages. आणि हे पूर्णचे पूर्ण वर्टिब्रेट्स आहे आणि हे वर्टिब्रेट्स आपण म्हटलेलंच आहे की इनवर्टिब्रेट्स पासून इव्हॉल्व झाले असेल. आणि आता एम्ब्रिओचा अभ्यास केल्यावर असं दिसतं की नक्कीच यांना सुद्धा कॉमन ॲन्सेस्टर असेल अँड दॅट माइट बी अ इनवर्टिब्रेट्स. आणि मग त्याच्यापासून याचा इव्हॉल्व झाला असेल. अशा प्रकारचं all embryos shows extreme similarities during initial stages. सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज आहे. ओके, अँड those similarities decreases gradually आणि ते क्रमाक्रमाने मग डिक्रीज होत गेलेले असतात. Similarities in initial stages. Similarities in initial stages indicate the common origin of all these animals. आणि मग हे यांना नक्कीच कॉमन ओरिजिन असेल या ॲनिमलचा आणि त्याच्यापासूनच हे इव्हॉल्व झालेले असायला पाहिजे. सो दिस इज अवर प्रूफ नंबर 6, दॅट इज एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. सो वी आर सीइंग 6 proofs. First one is morphological evidences. Okay, second anatomical evidences. Third one is vestigial organs. Fourth one is paleontological evidences. Fifth one is connecting links. And sixth one is embryological evidences. So these are the proofs, these are the evidences of evolution what we are discussing. And this indicates that we have the common ancestor. म्हणजे all animals, all organisms have the common ancestor in very before era. पूर्वीच्या काळामध्ये
So we will stop here. In next lecture, Darwin's theory of natural selection.